अहो जोंधळे त्या हनुमंतवाडीच्या शाळेचा प्रस्ताव का रखडलाय? अहो फ्रंट रिलीज करा की त्याच्यासाठी. अहो घरात लग्नाची कामं सुरू असली तरी आपल्याला या कामाकडे दुर्लक्ष करून नाही चालायचं. जरा ध्यान ठेवा तुम्ही. हा ठेवतो. आबा येऊ काय? या या नवरदेव. काय कसं काय? आमची तयारी सुरू झाली, तुमची कुठवर आली? माझी माझी कसली तयारी? अहो म्हणजे सुनबाईला रोज भेटता का नाही? ते वय ते म्हणजे भेटतो जमल तसं. अरे असं करून कसं चालेल राहणार? रोज भेटत चला. लग्नाच्या आधी एकमेकांना समजून घ्या. हा अरे तुम्हाला पुढे जाऊन आयुष्य काढायचंय बरोबर. हा अरे 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 हे काय? अरे नवरदेवाने अशी कामही करायची नसतात राहणार. त्याला काय होते? नुसतं पाय तर चिपतोय. आबा हे अजून लग्नासारखं घर काय वाटेना झाले बघ. अरे एकदा तारीख ठरू दे, मग बघ समजा वाडा सजून टाकू, मांडव टाकू, लाइटिंग करू, मग कसं लगीन घर वाटतंय का नाही बघ. ते होईलच हो. पण माणसांचं काय? माणसं कुठे आहेत घरात? म्हणजे आबा घरात कसं 4 माणसं असली की घर लगीन असल्यासारखं वाटतंय. घर भरलेलं असलं की घराला कसं हुरूप येतो. एकदा थोरली सून घरात येऊ दे, मग बघ कसं घर भरल्यासारखं वाटतंय ते. मी काय म्हणतो आबा, संपत काका नाव काढू नकोस त्याचं. एक नंबरचा चोर आणि भामटा येतो. दुनिया इकडची तिकडं झाली तरी चालल, पण मी त्याला घरात घेणार नाही. नाही आबा, संपत काका लई बदलले आहेत. अरे कुत्र्याचं शेपूट आहे ते, कधी बी सरळ नाही होणार. आबा मला कुठं लगीन करायचं होतं, पण मी तयार झालो ना बा. जसं मी बदललो तसं संपत काका बी बदललेत की. रानात अरे तू लई साधा भोळा आहे. अरे बाबा यो माझा सावत्र भाऊ असून मी कधी सावत्रपणा नाही दाखवला. इस्टेटीत वाटण्या मागितल्या त्या बी दिल्या. स्वतःची इस्टेट खाऊनच्या खाऊन वर परत गावाला धंद्याला लावून गेला. या झालं गेलं विसरून जा आबा, आणि मोठ्या मनानं माफ करा. राणा तुला कळत कसं नाही? आबा माझं एवढं एक आहे का? आणि त्यांनी काय घोळ घातला तर समधी जिम्मेदारी मी माझ्यावर घेतो. आबा नाही म्हणजे नाही. असं काय आबा? नवरदेवाचं समजा ऐकतात ना बा. तुम्ही ऐकले नाहीत तर मग मी रुसून बसेन. अरे पण राणा नाही म्हणू नका आबा. मी कधी काय मागतो का तुमच्याकडं? आणि तुम्ही एवढं बी करू नये माझ्यासाठी. माझ्यासाठी काकांना घ्या की घरात. ठीक आहे, तू म्हणतोस तर येऊ दे. नाहीतरी घरात समजा चांगलं चाललंय, कुणाची हाय न लागायला. पण हा तुम्ही कुणी बी त्याच्या नादी लागायचं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो या घरातनं गेला पाहिजे. चालते मग घेऊन येऊ ना व. अगं माझी आई, हे घर म्हणजे माझा शेवटचा आसरा आहे. हा ह्यो सुटला का डायरेक्ट मसनात. अय्यो मसनात तू? मसनात मी मसनात जाणारातला नाही, मग तू मसनात घालवणारातला आहे. मग का नोड रे निमदो? हे बघ राहणं पडलंय ना व. या घरात आसरा देतो तो देणार म्हणजे देणार. तू काळजी सोड, मी सांगतो तुम्हाला. तू बघ आला आला. काका राणा चला. अरे मी काय म्हणतो, हे बघ राणा सोड नग. हे बघ आम्ही 4 दिवस कुठल्या तरी हॉटेलात राहू. एकदा तुझ्या डोक्यावर अक्षता पडल्या की लागलीच निघालो बेळगावला. बघ काका आता हे कशाला? हे घर आपलंच आहे ना व. मग चला. आता तू म्हणतोयस म्हणून येतोय. हा नाहीतर उगाच बरं बरं बरं. चला 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 चला.
या 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 गोदक्का गोदक्का. का रे राणा? अरे पण राणा साहेबांनी तर ह्यासनी. तू काळजी करू नकस, मी समजूले आबसनी. आता बघ तुझा यो संपत काका कसा कोकरा सारख्या उड्या मारत मारत तुझ्या लग्नाची तयारी करतो बघ. पण राणा, अरे एक बी खोली खाली नाही की. कशाला लागते खोली? ही तर राव की वसरीवर, नाहीतर माग पडवीत गोठ्यात पण राहू, पण रानाचं लगीन झाल्या बिगर मी जाणार नाही. असं कसं काका, तुम्ही माझ्या खोलीत राहा. गोदक्का आता मी झोपेन की तर बाहेर वसरीत. आणि तसं बी मी एकटा राहतोय खोलीत. अरे पण नाही गोदक्का, मोठ्यांनी असं बाहेर आणि लहानांनी आत खोलीत राहणं बरोबर दिसत नाही. तसं बी काका माझ्या आबांसारखं आहे आणि काकी आय सारखी आय सारखी. गोदक्का, रानासाठी आई घेऊन आलोय मी. अयो नन्न मगू. कोण आलाय बाई? घे की, घे 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 घे. आलोच आलो. आम्हाला आमची खोली दाखव. चल. ए उचल र. हॅलो, हॅलो. येते ऐकू. तुम्ही बोला, हो. काय काम होतं? नाही, काही काम नव्हतं, असंच केला होता मी फोन. तुम्ही कामात आहात का? नाही, म्हणजे ते माझं काका काकी आलेत बेळगाववरनं आपल्या लग्नासाठी. काका काकी? तुम्ही कधी सांगितलं नाही. ते लई वर्ष आलंच नाहीत तर मी बी विसरलो होतो, पण ते आपल्या लग्नासाठी आलेत. गाठ पडल्यावर समजा सांगतो. बरं ठीक आहे. तुम्ही आता गडबडीत आहात का? ते जरा काकांच्या राहण्याची सोय करतोय. पण ह्या सगळ्या गडबडीत तुम्ही तुमच्या तालमीकडे दुर्लक्ष करू नका. मी काय सांगितलं ते लक्षात आहे ना? होय, अहो समजा लक्षात आहे. तुम्ही काय बी काळजी करू नका. तुमच्या समध्या अपेक्षा फिट्ट आपल्या डोक्यात बसल्यात बघा. ठीक आहे, मग ठेवते मी आता फोन. तुम्ही तुमच्या काका काकींकडे लक्ष द्या. होय, ठेवू काय? कसलं काय आणि कसलं काय, सगळं पितळीच आहे. हा, मला वाटतं सोन्याचं असेल. भंगारात पण कोणी घेणार नाही. ಅದನ್ನ ನೋಡ್ತೀರಿ ನಾ. हे कावाधरणं वापरायला लागलीस? ನೀವು ಕಂಗಾಲಾಗಿದ್ರಿಲ್ಲ ಆದಿ ನಂದನ. हे बघ लते, मी कधी कंगाल नव्हतो आणि होणार नाही. ಅಯ್ಯೋ आणि आता तर नाहीच नाही. ಹೌದಾ? आता बघ, तुझ्यासाठी खऱ्या गजऱ्याच्या माळाच माळा आणतो मी. ಹೌದು. ಮೊದ್ಲೇ ರೊಟ್ಟಿ ತುಕಡ ತಗೊಂಡ್ ಬಂದ್ರಿ, ಆಮೇಲೆ ಇದು ಮಾಡ್ರಿ. अरे खायचं काय घेऊन बसलीस? मी या घरात आश्रित म्हणून आलो नाही, ಮತ್ತು माझ्या हक्काचं काहीतरी घ्यायला आलोय. बऱ्या बोलानं दिलं तर ठीक आहे, नाहीतर वरबडल्याशिवाय राहणार नाही. ಅಯ್ಯೋ जो कधी संपत नाही ते संपतराव आहे मी. ಹೌದಾ? अगं म्हणजे गाण्यात कसं तू वेगवेगळे आलाप घेते, तसंच आहे वरबडायचे पण वेगवेगळे फंडे असतात. ಏ ನಿಜಾಗಲೂ? माणसं बघून फंडा ठरवायचा. आणि आता तर एक मोठा डल्ला मारून आपण डायरेक्ट दुबईला पळ काढायचा.
एकदा का दुबईला गेलो यांचा बाबी आपल्याला शोधू शकणार नाही. ಖರೆ ಏನ್ರಿ ಇದು ಇದು ನಿಮ್ದ ದುಬೈ ಎಲ್ಲಿದೆ? म्हणजे ಅಯ್ಯೋ ದುಬೈ ಎಲ್ಲಿದೆ? हा म्हणजे दुबई कुठं आहे? ಹೌದ್ರಿ? लय लांब आहे. ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲೇ? 7 एसट्या आणि 4 रेल्वे बदलल्या की आली दुबई. ಹೌದು. मग अगं आपला कोणता बी देणेकरी तिथं पोचणारच नाही मग. प्रेमलता अगं तुला चांगली महाराणी बनवतो. हा आता नुसतं हसून चालणार नाही. लगीन घाई असलेलं घर आहे हे. तेव्हा मिळाला चान्स कमालला जल्ला. हा की लगेच आपण डायरेक्ट दुबईला. काका साहेब, आल्या आल्या कसला पळ काढतायसा? अहो आल्यासारखं 4 दिवस राहा की. वय वय वय. नाही, तुमची खातिरदारी करण्याचा चान्स आमासनी बी द्या जरा. का एकटाच चान्स मारणार आहे? नाही गोष्ट सांगत होतो हिला. सुनबाई हिला गोष्ट ऐकायचं लय ना. असू द्या, तुमचं समद नाद कळल्यात आमासनी. आता या घरच्या सुनाचं कर्तव्य म्हणून हे समजा आम्ही मामांजींना सांगितलं तर? नग 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 असं करू नको सुनबाई, आमच्यावर दया कर. अगं दुनियाभर वन वन करून आलोय. 4 दिवस राहू दे आम्हाला. बघ बघ कशी माझी बायको झाली, फुलासारखी बायको. बघ कशी दगडावाने झाली. काय कोकिळेसारखं गाण्याचं नरड तिचं. बघ बघ कसं गिरणीवाणी झालंय बघ. काय आहे सुनबाई, बिन सासूची पोर तू. तुझ्यासाठी सासू घेऊन आलोय मी. ओ सासू नाही म्हणून आम्ही या घरात आलोय. आता कोण आणखी बसवतंय आमच्या बोडक्यावर? नाही 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 सासू 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 नाही. सासू नाही, दासी घेऊन आले. दासी घेऊन आले. बस, लय झाली नाटकं. या घरात जर राहायचं असेल तर आमच्या हाताखाली काम करावं लागल. आम्ही जे सांगू तसंच करावं लागल. तू सांगशील ते करेन. हे संपतराव आपल्या सुनेसाठी काय बी करेल. बाहेरच्यांसाठी तुम्ही सासू सासरा असाल, पण आमच्यासाठी चालेल चालेल चालेल. पण तेवढं घराबाहेर काढू नको सुनबाई. आणखी एक, आपल्यात जे बोलणं झालंय ते दुसऱ्या कुणाला कळता कामा नये, नाहीतर बेळगाव रिटर्न. सिंगल नो रिटर्न. या कानाचं ह्या कानाला कळणार नाही सुनबाई. हे बुटकिले शानी समजते स्वतःला, पण मी बी कधी संपत नसलेला संपतराव आहे. गाठ माझ्याशी आहे, ध्यानात ठेव सुनबाई. लता ಪ್ರೇಮಲತಾ. येस ती. श्रीपती काका काकून काय बी कमी पडायला नको. हा ते माझ्या खोलीत आहेत. काय हो नका ते बघ. म्हणजे गोदडी गाद्या पांघरून कसं आहे, मला काय जास्त लागत नाही. आणि त्यांना थंडी सोसवत नसेल तर हा जा. ठीक आहे. राणा, अरे बास की किती वावत जाशील त्या संपतच्या नादानी. हा तो चांगला माणूस नाहीये. उघड डॉस्क्यावर बसू नकोस त्याला. आबा अहो किती बी झालं तरी ते आपले पाहुणे आहेत आणि पाहुण्यांचा पाहुणचार करायला नको आहे. अरे पण ते बघण्याच्या नादात स्वतःच्या लग्नाकडे दुर्लक्ष करू नका म्हणजे झालं. हाय आबा, जेवण लागायला टाइम आहे. माझ्या सुनेला एक जाऊन निरोप देऊन. कोणाला? अरे माझ्या सुनेला, अंजलीबाईंना. अंजलीबाईंना जाऊन सांग आणि त्यांच्या आई वडिलांना पण जाऊन सांग. त्यांना म्हणावं उद्या आमच्याकडनं बोलणी करायला माणसं येतील. हा उद्या लगेच? हा मग वेळ कशाला घालवायचा. रिसर्च सुरुवात झालेली बरी असती. अरे आता वेळ काय घालवते उभा राहून. जा की लवकर. निरोप देऊन माझा जा. एवढीच तुझी अंजलीची भेट बी होईल. जा.
अंजली, झालं ना सगळं तुझ्या मनासारखं? म्हणजे अगं म्हणजे तुला राणाजींच्या बरोबर लग्न करायचं होतं. इंदू नाही म्हणत होती, पण आता तीही तयार झाली आहे लग्नाला. म्हणून सगळं तुझ्या मनासारखं झालं की नाही असं विचारत होतं मी तुला. हो, म्हणजे आधी मी घाबरले होते, आई तयार होईल का नाही लग्नाला असं वाटत होतं. नाही ग, खरं तर तिचा तुझ्यावर खूप जीव आहे. तुझ्या मनाविरुद्ध ती काहीही करणार नाही. चला आता लग्नासाठीच्या पुढच्या हालचाली करायला सुरुवात करायला पाहिजे. राणाजींचं घराणं खूप मोठं आहे आणि आपली आर्थिक परिस्थिती तर तू जाणतेस. तेव्हा आतापासूनच हालचाली सुरू केल्या तर पुढे ताण येणार नाही ना. बाबा, तुम्ही पैशाची चिंता अजिबात करू नका. राणाजी पैशाला कधीच किंमत देत नाही. अगं लग्न म्हणजे काय तुम्ही दोघेच नसता ग त्यात. लग्नामुळे ना दोन घरं जोडली जातात. राणाजी पैशाला किंमत देत नसतील कदाचित, म्हणून त्यांच्या घरचे देणार नाहीत असं नाही आहे ना. योग्य ते मानपान करावेच लागतात. पण आपण तसलं हुंडा पिंडा काही करायचं नाही. आपण लग्न ही आपल्याला फार खर्च येणार नाही ना, असंच करायचं. अगं ते फक्त आपल्यावर नसतं ग, यासाठी दोन्ही घरातून परवानगी लागते. तुम्ही त्याची काळजी करू नका. वाटलं तर मी स्वतः राणाजींशी बोलेन. घ्या, राणाजींचं नाव घेतलं आणि ते हजर. या ना राणाजी, काय योगायोग बघा. आताच अंजलीने तुमचं नाव काढलं आणि तुम्ही हजर. इकडे कसं काय? ते आता जेवण झालं, म्हणलं जरा पाय मोकळं करून येऊया. मोटरसायकल वरून? हा, नाही म्हणजे ते एक काम पण होतं. कसलं? नाही, ते आपलं एक निरोप द्यायचा होता. उद्या बघाबघीचा कार्यक्रम करायचा म्हणत होते आमच्या घरची. लगेच? होय, ते आबा म्हणतात तू उशीर नको करायला. अच्छा, मग येऊ द्या ना उद्या. चालेल की. राणाजी, हा निरोप तुम्हाला फोनवरही सांगता आला असता. एवढ्यासाठी कशाला उगीच त्रास घेतलात ना. निरोपच सांगायचा होता की आणखीन? नाही म्हणजे ते निरोप द्यायचा होता, पण म्हणलं जरा गाठ घेऊन येऊया. बाबा, चालेल चालेल, भेटा तुम्ही. हा, मी हा निरोप आता इंदूला देतो. सगळं किती गडबडीत होतंय ना. मला तर स्वप्नात असल्यासारखंच वाटतंय. आपली ओळख झाली, मैत्री झाली, आता आपण लग्नापर्यंत आलोय. होय, समजा एकदम फास्टच व्हायलाय. तुमची काही हरकत नाहीये ना? नाही नाही, उद्या तुम्ही मुलगी बघायला येणार आहात म्हणे. ते म्हणजे कसं आहे, ते मी नाहीच म्हणत होतो, पण आमचा आबा तेच म्हणले जाऊन बघूया म्हणून. मग उद्या मुलीनं कोणती साडी नेसली तर मुलाला ती पसंत पडेल? हा, ते पिवळ्या रंगाची, त्यात तुम्ही चांगल्या दिसला. ठीक आहे, चालेल. बरं, येऊ काय? निघताय? होय, म्हणजे कसं आहे,
घरचे समजे वाट बघत असतील ना व? बरं ठीक आहे. गुड नाईट. हा? गुड नाईट. मी येतो.